जय जय रघुवीर समर्थ। ज्यावेळी एखादी व्यक्ती त्याची चूक असताना सुद्धा तुम्हाला चुकीचं ठरवत आहे, तुमच्यात काय झालंय, कशावरून झालंय याचा विचार न करता तो फक्त तुम्हाला हेच दाखवून देत आहे की तुम्ही कसे चुकीचे आहात आणि तो व्यक्ती कसा बरोबर आहे, आणि काहीही करून तो तुम्हाला त्याच्याकडे झुकण्यासाठी मजबूर करत आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या की त्या माणसामध्ये खूपच अहंकार आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये ज्याने चूक नसेल केली आणि ज्यांची चूक नसेलही पण तरीही प्रत्येक वेळी तोच सॉरी बोलत आहे आणि तोच व्यक्ती माफी मागत आहे, पण तो व्यक्ती आता माफी मागून मागून थकून गेलेला आहे, स्वतःला सिद्ध करून करून थकून गेलेला आहे। स्वतःची योग्यता सिद्ध करता करता आता त्याला जाणीव झाली आहे की समोरच्या व्यक्तीला फक्त त्याला कमी दाखवायचं आहे। आणि मित्रांनो, अशा वेळी तो व्यक्ती त्याचा फायनल निर्णय घेतो की आता मी कुणासमोरही झुकणार नाही आणि आता मी अजून स्वतःला सिद्ध करत बसणार नाही। तर हा झाला त्या व्यक्तीचा स्वाभिमान, म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट। तर आता बघा, आपल्या प्रत्येकाला माहितीच असतं की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण चुकीचे आहोत आणि आपण कसे चुकीचे आहोत आणि आपण किती बरोबर आहोत। आणि जर नात्यामध्ये काही कारणामुळे भांडण होत असतील तर ठीक आहे, एखाद्या वेळेस समोरची व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, मग त्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि त्या व्यक्तीला माफी मागा आणि त्या ठिकाणीच ते भांडण संपून टाका। आणि जर कधी कधी समोरच्याची चूक असेल तर त्या व्यक्तीला समजून देखील घ्या आणि जर तो तुम्हाला माफी मागत असेल तर त्याला माफ करून टाका। कारण मित्रांनो, खरं तर नात्यांमध्ये अहंकारामुळेच ते नातं संपुष्टात जाते। अहंकार माणसाला आतून रिकामा बनवून टाकतो, माणसाच्या विचारशक्तीला संपून टाकतो। आपल्याला कळतही नाही की आपण बऱ्याचशा लोकांना फक्त आपल्या अहंकारामुळेच होणारा जो काही राग आहे, क्रोध आहे आपल्या मनात असतो आणि त्याच रागामुळे आपण एखाद्या माणसाला गमावून बसतो। मित्रांनो, बऱ्याच जणांशी आपले भांडणे होतात आणि त्या भांडणांमुळेच आपले नाते विस्कळीत होते। म्हणून तुमच्या अहंकाराला जास्त महत्त्व देऊ नका, पण याच बरोबर तुम्ही तुमचा स्वाभिमान सुद्धा जपा। तुमच्यासाठी तुमचं नातं महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी झुका आणि समोरच्याची माफी मागा। पण जर प्रत्येक वेळी फक्त तुम्हाला झुकावं लागत असेल तर मग ही गोष्ट तुमच्या स्वाभिमानावर येते। त्यावेळी हे नातं सोडून द्या, माफी मागणं सोडून द्या आणि स्वतःला सिद्ध करायचं देखील सोडून द्या। मित्रांनो, जर समोरचा खरंच तुमचा असेल ना तर तो तुमच्या जवळ नक्कीच येतो आणि तो तुम्हाला नक्की समजून घेतो। खुश राहायचं असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। गेलेल्या वेळेला विसरून जा, जे काही झालं असेल मागच्या गोष्टी आठवण करू नका, नेहमी वर्तमान काळामध्ये जगा, भविष्याची चिंता करू नका, स्वतःची तुलना कधीच दुसऱ्यांसोबत करू नका, तुमच्या कामाला टाळणे बंद करा। जीवनात सफलता हवी असेल तर या गोष्टी आजच डोक्यातून बाहेर काढा। मित्रांनो, पहिली गोष्ट आहे लोक काय म्हणतील, दुसरी गोष्ट आहे हे माझ्याने नाही होणार, तिसरी गोष्ट आहे आज माझा मूडच नाही, चौथी गोष्ट आहे माझं तर नशीबच खराब आहे आणि पाचवी गोष्ट आहे माझ्याकडे वेळच नाही। मित्रांनो, या गोष्टी आजच डोक्यातून बाहेर काढा, मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही। मित्रांनो, या 4 गोष्टींची कधीच लाज वाटू देऊ नका। जुने कपडे, साधं राहणीमान, म्हातारे आई वडील आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या जवळ असलेला एखादा गरीब मित्र। मित्रांनो, त्याच व्यक्तीवर विश्वास करा जो तुमच्यामधल्या या 3 गोष्टी जाणू शकेल। पहिली गोष्ट तुमच्या हसण्या पाठीमागचे दुःख, दुसरी गोष्ट तुमच्या रागा पाठीमागचे प्रेम आणि तिसरी गोष्ट तुमच्या शांत राहण्यामागचं कारण काय आहे। मित्रांनो, जीवनाचे काही नियम आहेत, कधीही हा विचार करू नका की तुम्ही काहीच नाही आहात, असं म्हणू नका की मी काहीच नाही आहे।
आणि कधी असाही विचार करू नका की मी सगळं काही आहे, पण नेहमी हा विचार नक्कीच करा की मी काहीतरी आहे जो सगळं काही करू शकतो. मित्रांनो, आयुष्यात सुखी राहायचं असेल तर काही गोष्टी सोडून द्याव्याच लागतात. एक वेळा दोन वेळा सांगूनही कोणाला पटत नसेल, कुणीही ऐकून घेत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्या. जर समोरचे ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असेल तर उगाच त्यांच्याशी संवाद साधणे सोडून द्या. मित्रांनो, मुलं मोठी झाल्यावर खूप सांगूनही ऐकत नसतील, ते त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेत असतील तर त्यांच्या मागे लागणं सोडून द्या. तुम्ही कितीही चांगले वागत असाल पण तरीही काही जणांना तुमचं वागणं खटकत असेल, म्हणून कुणीही नावं ठेवलं तर मनावर घेऊ नका. आपल्या हातात काहीच नाही हा अनुभव आल्यावर इतरांची आणि भविष्याची चिंता करायची सोडून द्या. इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागले तर स्वतःकडून अपेक्षा करणे सोडून द्या. मित्रांनो, प्रत्येकाचे जीवनचित्र वेगळे आहे. आकार, रंग, आवड निवड सगळंच वेगळं आहे, म्हणूनच तुलना करायची सोडून द्या. आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन आपल्याला संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं आता सोडून द्या. तुमची चूक नसतानाही जर प्रत्येक वेळेस तुम्हालाच पुढे झुकावं लागत असेल तर दुसऱ्यांना सिद्ध करायचं सोडून द्या. शेवटी काय, अपेक्षाभंगाचे दुःख फारच मोठे असते, म्हणूनच कुणाकडून काहीच अपेक्षा करू नका. जर कोणी कुणाला शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे देत असेल, कोणाचं निष्पाप मन दुखावलं जात असेल, कोणावर अन्याय होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा धोका, छळवणूक होत असेल किंवा त्यामुळे त्या व्यक्तीला असह्य मानसिक वेदना होत असतील तर त्या व्यक्तीच्या मनातून कळत न कळत कोणताही चमत्कार किंवा दैवी शक्ती नसताना सुद्धा एक प्रचंड फाट अज्ञात मानसिक नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते आणि समोरच्या व्यक्तीमध्ये ती शक्ती आपोआप शोषली जाते. मित्रांनो, त्यालाच आपण तळतळाट किंवा हाय लागणे म्हणू शकतो. मग समोरच्या व्यक्तीचेही अपेक्षेनुसार कार्य यशस्वी होत नाहीत आणि झाले तरी ते कार्य बिघडते. आयुष्यात आपण किती खरे खोटे वागलो हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते, एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी आपला अंतरात्मा. त्यामुळे तुम्ही कितीही परिपूर्ण असाल तरीही तुमच्यामुळे जर एखाद्याच्या मनाचा दाह होत असेल तर तुमच्या आयुष्याचा एक तरी कोपरा तुम्हाला नक्कीच अपुरा भेटेल. एक वेळेस खिशात खळखळाट नसेल तरी सुद्धा चालेल, पण मित्रांनो, कोणाचा तळतळाट घेऊ नका. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण स्वतःच्या फायद्याकरिता किंवा सुखाकरिता इतरांचे मन दुखवू नका. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100चे 100 पुत्र युद्धात मारले गेले होते. तेव्हा त्याने श्रीकृष्णांना विचारले की असं का झाले? माझ्या संपूर्ण जीवनात मी असे कोणते कर्म केलेच नाही की ज्या कर्माचा परिणाम माझ्या सर्वच पुत्रांचा मृत्यू असेल. स्वतःच्या मुलांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी का यावे? त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपला पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले. पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती आणि त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर ज्यावेळी दुसऱ्या महाभारतातील युद्धात त्याचे पुत्र मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. यावरून तिथे असे लिहिले होते की कर्म हे फळ देऊन शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होणारच असतो. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो.
हाच कर्माचा सिद्धांत आहे. म्हणूनच आता आपणच ठरवायचे की आपले कर्म कसे असायला हवेत. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट. जय जय रघुवीर समर्थ.